असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि ह्या खचला सेंटरला माझी गावचे सरपंच आहे, असे आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड, पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खचरा केस त्याचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती द्या.